पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला उपवास करून वृक्षाची पूजा करतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इथं चक्क पुरुषांनी पूजा केली, परंतु वडाची नाही तर पिंपळाची. ही पत्नी आम्हाला 7 जन्म काय 7 सेकंद पण नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी यमराजाकडे केली. महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय अत्याचार होतात असं म्हणत पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली. दरवर्षी महिला वटपौर्णिमेला साज शृंगार करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून त्याभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे पूजा करतात. परंतु आता महिलांनी पुरुषांवर अन्याय केल्याच्या घटनाही वारंवार समोर येतात. बायकोच्या त्रासाला कंटाळून आयुष्यभर तिच्यासोबत राहणं अवघड आहे. मग 7 जन्म कसं राहणार असा सवाल करत पत्नी पीडित संघटनेकडून पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला 108 फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे का तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून 7 जन्मापर्यंत हा नवरा मिळो अशी मागणी करतात. तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ हे मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतोय. 7 वर्षापासून 8 वर्ष सुरू झालंय. त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय, त्यांनी कमी मारले, आम्ही जास्त मारून आम्ही आता वाढत जाणार आहे. तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देता एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावं त्यांना लागतं. सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले. परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे ज्या बायका नवऱ्याला त्रास देता आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करतात त्या नवऱ्यासाठी हे कुठंतरी चुकीचं आहे. हे यमराजाने लक्ष दिलं पाहिजे. हे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. या बाया खोटारड्या आहे. या बायांनी ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या खोटारड्या बायकांचं ऐकलं नाही पाहिजे. कारण आम्ही आता वैतागलोय. या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये ह्या जन्मात एवढा मरण यातना आहे की अशा यातना 7 जन्म तर सोडून द्या, पण 7 सेकंद सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही. म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो की हे यमराजा आमच्या बायका उद्या येतील आणि सांगतील यांचं ऐकू नको. आणि आमचं तर कोणी ऐकत नाहीये. साठी आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं आणि यमराजाला सांगितलं की बाबा आमच्यासाठी पुरुष आयोग बनव. शासन तर आमचं ऐकत नाहीये, परंतु शासनाने आणं आमच्यासाठी तर स्वतःसाठी कारण शासन म्हणून आम्ही पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे.